नाशिक आणि जळगावमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असल्याचं आपण बघितलं। मात्र वैजापूरमध्ये रामगिरी महाराज यांच्या विधानानंतर आता संभाजीनगरच्या सिटी चौकामध्ये तणाव निर्माण झालेला आहे। संभाजीनगरच्या सिटी चौकातील पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज एकवटलाय। रामगिरी महाराजांविरोधात कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाजाकडून केली जाते। रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाने सिटी पोलीस स्थानकाला आता घेराव सुद्धा घातला असल्याचं पाहायला मिळतंय। सध्याची परिस्थिती आपण जर बघितली तर या पोलीस ठाण्याला हा घेराव सर्व मुस्लिम बांधवांनी घातला असल्याचं आपण बघू शकतोय। संभाजीनगरमध्ये सुद्धा तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। ही दोन दृश्य देखील आपण बघू शकतोय। एकीकडे आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये मुस्लिमांनी आंदोलन सुरू केलंय, तर दुसरीकडे रामगिरी महाराजांची भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे। रामगिरी महाराजांच्या एका विधानामुळे संपूर्ण तणाव या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये निर्माण झालेला आहे। सिटी चौकात त्यानंतर मुस्लिम समाज बांधवांनी आंदोलन सुद्धा केलेलं आहे। तर दुसरी दृश्य अतिशय महत्त्वाची आहे, कारण रामगिरी महाराजांची भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आणि त्या दरम्यानची आपण दृश्य या ठिकाणी बघू शकतोय। मात्र एकीकडे आपण जर पाहिलं तर संपूर्ण पोलीस स्थानकाला आता या मुस्लिम बांधवांनी घेराव घातलेला आहे। तर मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात एक विधान, वादग्रस्त विधान खरं तर रामगिरी महाराज यांनी केलेलं होतं आणि त्याचाच निषेध आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून केला जातोय। परंतु या सप्ताहाच्या गेल्या 10 ऑगस्ट पासून इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी पाहणी केली आणि येथे या पाहणी दरम्यान असं लक्षात आलं त्यांच्या की पहिल्या दिवशी 10 ऑगस्टला 2.5 लाख लोकांनी पुरणपोळीचं दृश्य आपण बघू शकतोय। रामगिरी महाराज यांची भेट घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत। सुजय विखे पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहिलंय। ही दोन दृश्य अतिशय महत्त्वाची आहे, कारण की रामगिरी महाराज यांच्याच एका विधानामुळे सध्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले। मुझे सुनाकर क्या फायदा है? मैं बोल रही हूँ कि 2 उंगली कान में हम लोग भेजते हैं। कानून तो सब तरफ चल गया है ना।